नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. बऱ्याच वेळेला असं होतं, की आपले जे टेलरिंगचे जे चॉक आहेत, ते तुटतात. बऱ्याच वेळेला आपण चॉक तुटल्यानंतर त्याचे जे तुकडे आहेत, ते फेकून देतो. एकदम छोटे असेल तर आपण त्याचा काही वापर करत नाही. तर हे जे छोटे-छोटे तुकडे आहेत, ते फेकून न देता आपण त्याच्यापासूनच एक नवीन आयडिया तयार करणार आहोत. माझ्याकडे देखील असे बरेचसे चॉकचे जे तुकडे आहेत, ते साठलेले होते. तर त्यातून मी एक आयडिया ट्राय केली आणि ती आयडिया वर्क केल्यानंतर मी आता तुमच्यासमोर ती शेअर करणार आहे. त्यामुळे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता माझ्याकडे देखील हे असे बरेचसे चॉकचे जे तुकडे आहेत, ते साठलेले होते. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जास्त करून ग्रे कलरचा जो चॉक आहे, तो जास्त प्रमाणात आहे आणि बाकीचे जे कलर्स आहेत, ते अगदी थोडे-थोडे आहेत. तर आता हे जे सगळे चॉकचे जे तुकडे आहेत आपल्याला, ते सगळे तुकडे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत आणि त्याची एकदम अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी ही चॉकची जी पावडर आहे, ती रेडी करून घेतलेली आहे. आता ही पावडर जी आहे, ती आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं-थोडं असं पाणी ॲड करायचं आहे. काहीही नाही, आपलं नॉर्मल जे पाणी आहे, तेच आपण यात ॲड करणार आहोत. दुसरं काहीच आपल्याला याच्यामध्ये टाकायचं नाहीये. पाणी ॲड केल्यानंतर आपल्याला ते थोडंसं स्मूथ करून घ्यायचं आहे. खूप जास्त पाणी ॲड करायचं नाहीये. आपल्याला नॉर्मली हे घट्टच ठेवायचं आहे. कारण जेवढं तुम्ही पाणी ॲड करणार, तेवढं ते चॉक जे आहे, तो ड्राय व्हायला खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारे हे घट्टच ठेवायचं आहे. हे दिसायला जरी खूप कॉम्प्लिकेटेड वाटत असलं, तरी पण एकदम सोपं आहे. आता मी इथे अशा प्रकारे एक प्लास्टिकची छोटी पिशवी घेतलेली आहे. आता अशा प्रकारे आपल्याला प्लास्टिकच्या पिशवीत हे टाकून घ्यायचं आहे. नॉर्मली आपल्याला अंदाज घ्यायचा आहे किती टाकायचं ते. जेवढ्या साइजचा आपल्याला चॉक हवा असेल, तेवढी आपल्याला पिशवी घ्यायची आहे. पिशवीचं जे वरचं तोंड आहे, ते सील पॅक मी इथं केलेलं आहे. एक दुसरी मेथड आपण अशी ट्राय करू शकतो, की मी इथं हा प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे. त्याच्यामध्ये हे टाकून अशा प्रकारे चारही बाजूने आपल्याला ते फोल्ड करायचं आणि मग ही जी पेस्ट आहे ती सगळीकडे सगळ्या बाजूने सरकवून घ्यायची. म्हणजे चॉकचा जो आकार आहे तो व्यवस्थित देता येतो. तुमच्याकडे जर मोल्ड असतील तर सिलिकॉनचे जे मोल्ड आहेत त्याच्यामध्ये देखील तुम्ही हा ट्राय करू शकता. फक्त एवढंच की आपल्याला मोल्ड जो आहे तो खूप असा फ्लॅट असणारा घ्यायचा आहे. आता अशा प्रकारे आकार दिल्यानंतर हे आपल्याला असंच सुकायला ठेवायचं आहे. कारण बंद करून ठेवलं तर त्याला बराच वेळ लागतो. जर तुम्ही ओपन करून ठेवलं तर ते जास्तीत जास्त 2 ते 3 दिवसामध्ये सुकून जातं. तुम्हाला ज्या साइजचा हवाय, जसं हवाय तसं तुम्ही याचा आकार देऊ शकता. व्हिडिओमध्ये दाखवायला थोडंसं अवघड जातं, पण घरी जर आपण करतो त्यावेळेला ते करायला अजिबात कॉम्प्लिकेटेड नाहीये. खूप सोपं आहे आणि हे जे आहे ते अगदी 5 ते 10 मिनिटात आपलं रेडी होतं. फक्त सुकण्यासाठीच आपल्याला 1-2 दिवस लागतात. तर अशा पद्धतीने मी हे सुकवून घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला हे ओपन करून दाखवते. आपले चॉक जे आहेत ते कशाप्रकारे दिसत आहेत. पेस्ट जी आहे ती एकदम जर तुम्ही स्मूथ केली तर चॉकला देखील तसंच टेक्स्चर येतं. पण मी ती जी पेस्ट आहे ती खूप जास्त स्मूथ नाही केली. त्याच्यामुळे आपल्याला इथे थोडेसे जर तुम्हाला दिसत असेल तर अगदी छोटे-छोटे बबल्स याच्यामध्ये दिसतायत. पण त्याचा काही एवढा फरक पडत नाही. अशा प्रकारे आपले दोन्हीही चॉक जे आहेत ते इथे रेडी झालेले आहेत. काहीच जास्त अवघड नाहीये. फक्त पावडरमध्ये आपल्याला पाणी मिक्स करायचंय आणि त्याला शेप देऊन सुकायला ठेवायचं आहे. आपण घरीच वापरणार आहोत त्यामुळे त्याला एकदम फिनिशिंग जरी नाही आलं तरी काहीच हरकत नाही. पण चॉक जो आहे तो आपला एकदम व्यवस्थित चालतो. तर अशा प्रकारे हे छोटे-छोटे अजून 2 पीस पण मी बनवून घेतले. आता हे जे आहेत ते आपले नॉर्मल आपण विकत आणलेले चॉक आहेत आणि हे जे 2 आहेत ते आपण घरी बनवलेले चॉक आहेत. तर मी तुम्हाला इथं फॅब्रिकवर कसं वर्क करतं ते दाखवते. आता आपले हे जे विकत आणलेले चॉक आहेत ते अशा प्रकारे उठतायत आणि आता आपण हे जे बनवलेले चॉक आहेत ते बघा. डिफरन्स काहीच नाहीये. दोन्ही एकदम व्यवस्थित काम करतायत. फक्त एकच आहे, की तुमचे जे चॉकचे पीसेस आहेत, त्याच्यामध्ये जो कलर तुमचा जास्त असेल, त्याच कलरचा चॉक तुमचा तयार होतो. तुम्हाला जर हवा असेल, तर तुम्ही प्रत्येक कलर वेगळा-वेगळा करून त्याचा वेगळा-वेगळा चॉक रेडी करू शकता. पण मी इथे डायरेक्टली एकच कलरचा केला. कारण सगळे जे पीसेस आहेत, ते मी एकत्रच पावडर करून त्याच्यापासून हा चॉक बनवलेला आहे. तुम्हाला हवा असेल, तर तुम्ही वेगळे-वेगळे देखील बनवू शकता. ही आयडिया तुम्हाला कशी वाटली, हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.